पुस्तकावर प्रेम करणारी जी मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी जो उपक्रम सुरू केलेला आहे, प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा किंवा त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करणं आणि त्यानिमित्ताने व्यक्त होणं, या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आपण मला असं सुचवलं होतं की सुरुवातीला मी बोलावं, पुन्हा नंतरही बोलावं, पण एकदाच बोलणं शक्य असतं, पुन्हा त्याच्यामध्ये विभाजन होईल, सुरुवातीला काय बोलायचं नंतर काय बोलायचं असं ठरवण्यामध्ये अडचण निर्माण होईल, म्हणून मी असं म्हटलं की मी विषय समारोप नंतर करेन. तथापि आपण मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी आपल्या मंडळाचा, आपल्या सगळ्या मंडळीचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोच. 2-3 गोष्टी सुरुवातीला. एक म्हणजे असं की राजकारणामध्ये आपण आला नाही ते बरं, कारण मला सांगण्यात आलं होतं की या तिकडे पण राजकारणात जाणारी बरीच मंडळी आहे, कला क्षेत्रामध्ये विचार करणारी मंडळी कमी आहे समाजामध्ये तुलनेने, आणि अशांचं महत्त्व सर्वात जास्त आहे. राजकारणी पुष्कळ सापडतील गल्लोगल्ली, घराघरामध्ये, आणि त्याचं मूल्य काही नाही तुलनेने, त्या मानाने. आणि त्या कला क्षेत्राने, साहित्य क्षेत्राने तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे. जसं कवी म्हणतो की हे कविते मी जेव्हा खूप थकतो, थकलेलो असतो, त्यावेळेला मी तुझ्या खांद्यावर ठेवतो आणि तुम्हाला हळूहळू दूर घेऊन जातो. कवितेकडून ही जशी अपेक्षा आहे तशी अपेक्षा साहित्याकडून रसिक व्यक्त करतो की या साहित्यातून मला काहीतरी मिळालेलं आहे, साहित्याने मला काहीतरी दिलेलं आहे, ते दिल्याचं तुम्ही मान्य केलं, याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. दुसरं असं की आपण असं थोडीशी खंत व्यक्त केली की आहेरे नाहीरे 2 वर्ग आहेत समाजामध्ये. तर मी आहेरे वर्गातून येत असल्यामुळे कदाचित माझ्या मनामध्ये कुठेतरी खंत असावी. तर या सगळ्या उपक्रमाकडे परिमार्जन म्हणून तुम्ही बघू नका. हे काही परिमार्जन नाही आहे, ही काही परतफेड नाही आहे, आणि त्याला काही मर्यादा देखील नाही आहे. जे करायचं ते स्वतःच्या आनंदासाठी करणं महत्त्वाचं आहे, आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कामकाज सुरू केलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की हे पुस्तक तुमच्याकडून घडलं असं तुम्ही 2दा 3दा 4दा म्हणाला, लिहिलं असं म्हटलं, ते घडलं, माझ्याकडून घडलं. हे घडणं काय आहे, ते हे घडणं ही जी प्रक्रिया आहे ती कुठून तरी बाहेरून येते, आतून येते, आणि या दोन्हीच्या एकमेकांवर आघात जेव्हा होतो त्यावेळेला काहीतरी घडतं. मी जेव्हा हे निर्माण करतो, मी लिहितो, त्यामध्ये अहंता असते, कारण मी हे निर्माण केलेलं आहे. पण माझ्याकडून घडलं असं जेव्हा कोणी म्हणत असेल तर त्यामध्ये अहंता नसते, त्यामध्ये निर्मितीचं एकंदर रहस्य घडलेलं आहे. ते निर्मितीचं रहस्य तुम्ही नकळतपणे या ठिकाणी मांडलं, हे मला विशेष वाटतं. त्यामुळे हा आत्मशोध आहे एका अर्थानं, कारण तुम्ही असं म्हटलं की मी या समाजामध्ये पाहते आणि अनेक स्त्रियांचे दुःख जे आहे ते माझ्या समोर येतं, तेव्हा या पुस्तकाची निर्मिती का करावीशी वाटली, याच्या पाठीमागे कुठेतरी तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न असणार आहे की मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्त्री म्हणून स्त्रीच्या मनाचा शोध घ्यायचा आहे, आणि त्यानिमित्तानं तुम्ही श्याम बेनेकरांकडे वळलेला असावा असं शक्यता आहे असं मला स्वतः वाटतं. तेव्हा या पुस्तकाच्या संदर्भामध्ये काही विचार मी या ठिकाणी व्यक्त करतो. नाव सर्वांची घेत नाही, मंचावरील सर्व मान्यवर, बाळासाहेब चिटणीस इत्यादी सर्व प्रोफेसर, संयोजित मित्र हो. कलात्मक वास्तवदर्शी श्याम बेनेगल या पुस्तकावर चर्चा या ठिकाणी होती आहे. त्यानिमित्ताने मला काही विचार या ठिकाणी व्यक्त करायचे. विशेषतः एक व्यक्ती आणि एक दिग्दर्शक असं जे काही त्याचं उपशीर्षक आहे ते मला विशेष वेधक असं वाटलेलं आहे. त्याचं कारण काय मी नंतर सांगायला चालूशी बोलायचं, परंतु तत्पूर्वी पुस्तकाबद्दल आणि पुस्तकामधल्या तपशिलांबद्दल आधीच्या वक्त्यांनी इतकं काही तपशील सांगितलेलं आहे आपल्याला की पुन्हा जर ते सांगायला लावलं आपल्याला
तर वेळ जाईल, त्याच्यात त्यापेक्षा काही नवे विचार मिळा, परंतु संबंधित असे विचार मला आपल्याला सांगणं आवडेल. एक म्हणजे असं की आपल्याकडे नाटक ही प्राचीन कला आहे. आपल्या सर्वांना ते माहीत आहे. म्हणजे भरत मुनींचं नाट्यशास्त्र आपल्याकडे आहे आणि इतकं प्राचीन आहे की तत्कालीन राजघराणी, तत्कालीन समाज या सर्वांनी नाटक या कलेला श्रेष्ठत्व म्हणून त्याचं अधिकार मान्य केले होते. रंगशाळा होत्या, कालिदासांचे नाटकाचे सुद्धा प्रयोग होत होते असे उल्लेख आहे. तेव्हा हे सर्व नाटककार ज्याची नाव आपल्याला घेता येतील, भास असेल, आणखी कोण असेल, कालिदास असतील, आणखी कोणी असतील, या सर्वांची नाटकं त्यावेळेला मंचावर येत असत. म्हणजे त्याचं सादरीकरण होत आणि हे सादरीकरण होत असताना ते कोणत्या पद्धतीनं झालं पाहिजे, त्याच्या पाठीमागे कोणता विचार आहे, तो मानसशास्त्रीय विचार आहे, शास्त्रीय विचार आहे, समाजशास्त्रीय विचार आहे, व्यक्तीच्या एकूण अस्तित्वाबद्दलचा विचार आहे, या सर्व संदर्भामध्ये भरत मुनींनी मांडलेला आहे. म्हणजे आपल्याकडे प्राचीन कला म्हणून आपण या नाटकाकडे बघायला लागलो आणि कलेच्या क्षेत्रामध्ये नाटक या घटनेला आपण समाविष्ट करून घेतो, हे महत्वाचं. हे नाटक कोणासाठी होतं तर अभिजन मनोविनोदीन असं म्हटलं जातं. अभिजनांच्या मनोविनोदनासाठी हे नाटक केलं जायचं. मंदिरामध्ये प्रामुख्याने दक्षिणेकडे या ठिकाणी नृत्य होत असत. तेव्हा अभिजन यांच्या मनोविनोदनासाठी नाटक ही कला अस्तित्वात होती आणि दीर्घकाळ प्राचीन काळापासून ही कला आपल्या समाजामध्ये आढळते. मग त्याचे स्वरूप हळूहळू बदलत गेलं वेगवेगळ्या पद्धतीने आणि ते मग आत्ताच्या लोककलेपर्यंत ते येऊन पोहोचलेलं आहे. परंतु नाटक होतं, दिग्दर्शक होते, अभिनयकर्ते होते, त्यातून विचार देखील व्यक्त केला जायचा, संवाद म्हटले जायचे, प्रसंग उभे केले जायचे आणि चर्चा होत असत. हे नाटकाच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे भारतीय एकूण परंपरेकडे जर आपण बघायला लागलो तर नाटकाला एक स्थान आहे आणि हे नाटक प्राचीन असं आहे. त्या तुलनेने चित्रपट कुठे आहे तर मागील शतकामध्ये निर्माण झालेली ही कला आहे. तंत्रयुगाने आपल्याला हे दिलं. म्हणजे अणूचा शोध आणि चित्रपट हे दोन चमत्कार घडले असं आपण म्हणतो आणि म्हणायला पाहिजे. आणि खरोखरच हा एक चमत्कारच मानला पाहिजे की तंत्रज्ञानाने चित्रपट आपल्याला दिला आणि तो कलेच्या क्षेत्रामध्ये नाटकासारखाच आपण समाविष्ट करून घेतला. तत्पूर्वी काय परिस्थिती होती की मागील शतकामध्ये जरी तो अवतरित झालेली ही कला असली तरी त्या व्यवसायाला कला म्हणून उशिरा मान्यता प्राप्त झालेली आहे. तत्कालीन समाज जो होता त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला तो म्हणजे एका अर्थानं त्याच्याकडे तिरस्कृत दृष्टीने बघण्याची वृत्ती होती. काय नाद लागलेला आहे, सिनेमा बघायला जातो वगैरे. तेव्हा आपल्याला ही काही आनंदाची बाब आहे किंवा गेलं पाहिजे तर पाहिलं पाहिजे किंवा सर्वांनी चित्रपट पाहिलं पाहिजे किंवा समूहाने जाऊन पाहिलं पाहिजे, कुटुंबाने जाऊन पाहिलं पाहिजे, अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये नव्हता. कर्मठ समाज, अशा पद्धतीचा विचार करणारा समाज, हळूहळू या समाजाने या चित्रपटाला नंतर मान्यता दिलेली आहे. ही मान्यता कशी मिळाली आणि का मिळाली याचा इतिहास वेगळा आहे, परंतु त्या निमित्ताने सर्वसामान्य माणसाची मनोभूमिका आपल्याला तपासता येते. त्याचं मुख्य कारण, मुख्य सूत्र असं आहे की बहुजनांचं प्रबोधन यामध्ये होत होतं. नाटकाच्या बाबतीमध्ये ग्रंथातच लिहिलेलं आहे की हे अभिजनांच्यासाठी होतं जे नाटक आणि जे प्रवाहित होत लोकांपर्यंत पोहोचलं. तसं चित्रपट हा मात्र बहुजनांच्यासाठी म्हणून झालेला होता आणि त्यामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने प्रबोधन केलं जायचं. त्यामुळे आपल्याला जर आपण करायची झाली तर सुरुवातीचे सगळे चित्रपट हे त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या विचार जरी देणारा होता किंवा प्रबोधन सांगणारं होतं आणि रंजन त्या अनुषंगाने येत होतं. रंजनाला प्राधान्य नव्हतं, अजिबात रंजन नव्हतं असं मात्र नाही, विनोद असायचे. परंतु सुरुवातीच्या सगळ्या
ग्रंथी आपण बघायला लागलो असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये एक विशिष्ट विचार देण्याची प्रकार हा निश्चितपणे होता. अभिजानांच्या विनोदामध्ये असा हेतू नव्हता जो बहुजनांच्या प्रबोधनाच्यासाठी म्हणून चित्रपट निर्माण झाला. हे अतिशय महत्वाची अशी बाब आहे. या दृष्टीने जर आपण चित्रपटाचं सामाजिक कार्य आहे ते जर बघायला लागलो तर समाजाची एकात्मता टिकवण्यासाठी चित्रपटाने मोठं काम केलेलं आहे. कारण एकाच वेळेला अनेक वर्गाने एकत्र बसून आणि अनेक कुटुंबांनी एकत्र बसून एक चित्रपट बघायचा ही भूमिका फार वेगळी होती. त्या अनुषंगाने सर्वांना मान्य असलेला विचार दिला जायचा. त्या अनुषंगाने सर्वांना स्वीकृत असलेला विचार हा दिला जायचा. त्यातून एक प्रबोधन दिलं जायचं, विचार दिले जायचे आणि संस्कार दिले जायचे. काय होते संस्कार? तर चांगल्याचं चांगलं होतं, वाईटाचं वाईट होतं. त्यामुळे चित्रपटाची जर आठवण काढली आणि तारुण्याची आठवण यांनी काढलीच आहे, त्यापर्यंत त्या कालखंडापर्यंत देखील शेवटी विलन जो आहे तो मारला तरी जातो किंवा तो पकडला तरी जातो किंवा तो एक्सपोज तरी होतो आणि जे काही चांगली मंडळी आहेत त्यांचं सगळ्यांचं चांगलं होतं. नाटकाची भूमिका हीच होती. शोकात्मक नाटकं ही जशी ग्रीकमध्ये जशी असतील, आपल्याकडे मात्र तसं आनंद परिवेशी नाटकच आपल्याकडे जास्त करून लिहिली गेली आणि सादर केली गेली. हीच भूमिका आपण चित्रपटामध्ये देखील त्या काळात आणत होतो की चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट आणि चित्रपटाचा शेवट नेहमीच गोड आनंदी असा झाला पाहिजे. लग्न व्हायचं ते झालंच पाहिजे, त्याच्यानंतर सनई वाचलीच पाहिजे आणि त्यानंतरच प्रेक्षक बाहेर पडला पाहिजे. आता हे जे काही त्याची उदाहरणं पुष्कळ आपल्याला देता येईल की सुरुवातीला प्रबोधन काळ होता, हळूहळू तो रंजन काळामध्ये रूपांतरित झाला आणि नंतर तो व्यावसायिक काळामध्ये रूपांतरित झाला. आताचा काळ जर म्हणा झाला, जर बोलायचं झालं तर व्यर्थ काळ असं म्हणता येईल, कारण त्याच्यातून काहीच बाहेर पडत नाही. परंतु अशा परिस्थितीच्या एकूण पार्श्वभूमीवर जो काही काळ आपण आतापर्यंत बघितला, कोणकोणते चित्रपट आपल्याला होते, 2012 हा लोक जमीन, फिर सुबह होगी इत्यादी इत्यादी, की ज्याच्यामध्ये काही व्यक्तीच विचार आहेत, काही आणखी काही आहेत, काही माणुसकीचे विचार आहेत, काही चांगले विचार आहेत आणि इतक्या उघडपणाने त्यामध्ये चर्चा केली जायची. त्या चित्रपटामध्ये राजकपूरचे जुने चित्रपट जर तुम्ही आठवले तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या पटकथेवर लेफ्टिस्ट मंडळीचा मोठा प्रभाव आहे. इकडे फुटपाथवर आनंदाने माणसं नाचतायत, आनंद व्यक्त करतायत, मध्ये मोठी भिंत आहे, इकडे श्रीमंतांच्या घरी काहीतरी चालू आहे आणि तिथला तो श्रीमंत माणूस आहे, सेठ आहे, शेठचे, त्याला झोप येत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे पण त्याच्याकडे सुख नाही, त्यांच्याकडे पैसा नाही पण यांच्याकडे सुख आहे. ही जी काही तुलना आहे ती ढोबळ मानाने का होईना पण करण्याचा एक प्रयत्न तत्कालीन दिग्दर्शक मोठ्या प्रमाणामध्ये करत असत. आता हे याच्या पाठीमागे एक भूमिका होती आणि ती भूमिका एकूण तपासात आपण जर गेलो की तो काळ कसा होता आणि त्या काळातून शांबेकर आलेले. त्यामुळे त्यांची एकूण जी परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये त्यांचा उगम झाला त्या परिस्थितीच्या पाठीमागे चित्रपटाची जी काही एकूण भूमिका होती आणि चित्रपटाचा जो इतिहास होता त्या पार्श्वभूमीवर बेनेगरची तपासणी करण्याचं अत्यंत आवश्यक अशी बाब होती आणि त्यामुळे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं होतं. आता या पुस्तकाचं महत्त्व असं आहे की या निमित्ताने श्याम बेनेगरकडे आपण आता बघू लागलो एक वेगळ्या दृष्टिकोनातून आणि म्हणून तुमचं अभिनंदन की तुम्ही हे पुस्तक लिहिलं. 2-3 वर्षाचा तुमचा जो काही प्रयास होता त्या प्रयासाचं हे फळ आहे. आणि तुम्ही असं म्हणालात की वाचील आत्मविश्वास, तो आत्मविश्वास आता इथून पुढे वाढू द्यावा अशी सूचना मी आपल्याला करेल, त्याचं कारण मी पुढे सांगणार आहे आपल्याला. परंतु हा जो काही श्याम बेनेगर नावाचा जो काही दिग्दर्शक आहे त्याने आपल्याला अंतर्दृष्टी दिलेली आहे की समाजाकडे पाहिलं पाहिजे, व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. वाईट आणि चांगलं असं काही नसतं जसं पूर्वी म्हटलं जायचं. पूर्वीच्या चित्रपटामध्ये जो एक विचार होता की वाईट हा वाईटच असतो, चांगला हा चांगलाच असतो. इथे चांगलं आणि वाईट याचं मिश्रण असतं. हा सर्वसामान्य माणूस चांगलाही नसतो, वाईटही नसतो.
याच्याकडे आपण एक वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. ही भूमिका घेऊन बेनेगल यांनी त्यांचा प्रवास सुरू केलेला आहे. म्हणून हा दिग्दर्शक आपल्याला अंतर्दृष्टी देतो आणि हा विचार देणारा दिग्दर्शक आहे. विचार देणारा दिग्दर्शक हा एकमेव नाही आहे, तर त्याच्या पूर्वी देखील विचार देणारे, त्याच्या परीने विचार देणारे दिग्दर्शक होतेच, आताही आहे आणि त्यांच्या आसपास बेनेगलच्या आसपास देखील होतीच होते. म्हणून समांतर चित्रपटाची आधी उल्लेख या ठिकाणी पुष्कळ झाला की काय काय कोणत्या पद्धतीने समांतर सिनेमे आले. समांतर सिनेमे जेव्हा यायला लागले त्याची टिंगर करणारे आपणच होतो की काय काय आहे त्याच्यात, काहीच नाही आहे, काय त्याच्यामध्ये सांगितलं जातं. पण नंतर हळूहळू त्याचं महत्त्व कळायला लागलं आणि नंतर मग कला क्षेत्रामध्ये त्याचं जे ॲप्रिसिएशन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसतं आपल्याला. तेव्हा तुमचं अभिनंदन की तुम्ही बेनेगल यांच्या पद्धत आणि यांच्या एकूण कामकाजाबद्दल एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक लिहिलेलं आहे. आधीच्या वक्त्यांनी जे सांगितलं होते मला या ठिकाणी पण सांगायचं की याचा इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये अनुवाद झाला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्याचं दोन कारण आहेत. एक कारण असं आहे की आपल्याकडे मराठीमध्ये दिग्दर्शकांबद्दलची जी पुस्तकं उपलब्ध होतात ती प्रामुख्याने अनुवाद स्वरूपामध्ये झालेली आहे. उदाहरणार्थ गुरुदत्तवरची जी पुस्तकं आहेत ते सगळे अनुवादित आहेत. हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लिहिली आहे, ते मराठीमध्ये अनुवादित केली. अनुवाद करत असताना ती निरस होऊन जातात हा एक भाग, आणि पुन्हा त्या रायटरने जे लिहिलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कारण काय हा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला जी कमर्शियल बुक्स आहेत जी आलेली आहेत ती तुमच्याही नजरेखाली कदाचित गेली असतील, त्याची काहीच मूल्य त्याचं नाही. देवानंदवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी इतकं मोठं पुस्तक आहे, मी ते कुतूहलाने बघत होतो. सुरुवात त्याची छान आहे आणि परंतु त्यांचा संबंध त्याच्यामध्ये जो संघर्ष आहे कसा आहे हा रिअलिस्टिक नाही आहे. मग त्यामध्ये केवळ काय मनोरंजक कथा आणि वावड्या आणि या सगळ्याचा तुम्ही घ्यायला बसला तर त्याच्यातून आपल्या हातात काहीच पडत नाही. अशा स्वरूपाची कमर्शियल बुक्स सिनेमाच्या दिग्दर्शकांवर आलेली किंवा नटांवर आलेली पुष्कळ आपल्याला पाहायला मिळतात. त्या श्रेणीमध्ये पुस्तक बसत नाही. त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं आहे, मूल्यवान आहे आणि म्हणून त्याचा इंग्रजीमध्ये किंवा अन्य भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे. तुमचाच विचार या ठिकाणी करून आणलेला होता. आता हा जो श्याम बेनेगल नावाचा जो माणूस आहे हा काळाचा प्रॉडक्ट आहे का? तर ज्या काळामध्ये आपण जगत होतो तेव्हा आणि ज्या काळामध्ये आपण स्त्रीवादी विचार सुरुवात केली होती करायला, स्त्रीवादाबद्दल आपण जेव्हा बोलायला लागलो होतो तो काळ आणि त्या काळामध्ये भोवती काय काय घडत होतं समाजामध्ये आणि त्या अनुषंगाने आपला समाज कोणत्या पद्धतीने घुसळला जात होता त्याचा जर आपण विचार करायला सुरुवात केली तर साधारणपणे असं लक्षात येईल की 60 ऑनवर्ड्स 60च्या पूर्वी आणि 60च्या नंतर जो काही बदल व्हायला लागलेला आहे तो बदल प्रामुख्याने अशा कला क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणारा होता आणि त्या प्रभावातून श्याम बेनेगल याचं निर्मिती झालेली आहे. कारण पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी बघायला लागलो की हुसेनची चित्र त्याच वेळेला आली होती, त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती. दुसऱ्या बाजूला जे कृष्णमूर्ती बोलायला लागले होते, एका बाजूने ओशोंचं नाव आपल्याला ऐकायला यायला लागलेलं होतं. हा सगळा 60 ऑनवर्ड्स काळ आहे. त्याच काळामध्ये प्रायोगिक चित्रपट निर्माण झाले, त्याच काळामध्ये प्रायोगिक नाटकं निर्माण झाली. त्याच वेळेला अनेक नवे दिग्दर्शक आणि नट हे प्रयोग करायला लागले सिनेमामध्ये आणि चित्रपटात देखील. हा सगळा 60 ऑनवर्ड्सचा जो काही काळ आहे त्या काळाचा मोठा इम्पॅक्ट, मोठा परिणाम कला क्षेत्रावर झाला आणि त्याच्यातून बेनेगल बाहेर आले आहे. त्यामुळे हा काळाचा प्रॉडक्ट असं नाही किंवा नसं नाही या दोन्ही गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. काही दिग्दर्शक हे काळाचा प्रॉडक्ट आहे असं म्हणता येत नाही, कारण ते काहीतरी खरीब अशा पद्धतीचे विचार घेऊन येतात आणि नंतर त्यांच्या विचारामध्ये कुठलाही बदल होत नाही. बेनेगलचं तसं नाही आहे. त्यांनी सुरुवातीला जे काय आता उदाहरणार्थ अंतोबद्दल पुष्कळ बोललं गेलं, परंतु त्यांच्या चित्रपटामध्ये जो छोटासा मुलगा जो नंतर दगड फेकून काचेवर मारतो आणि त्या काचेला जी तडा गेलेला आहे हाच खरा तर त्यांचा विचार आणि हाच खरा त्यांचा चित्रपट एका शब्दात सांगायचं झालं तर. कारण तिथून सुरुवात झाली आणि आज कॉर्पोरेशनपर्यंत घेऊन पोहोचलो होता. तेव्हा हा जो उद्रेक आहे, हा जो बंडखोरी आहे समाजामध्ये किंवा तरी होणार होती याचं जे काही द्रष्टेपण आहे
हरिद्रष्टेपण हा दिग्दर्शक त्यावेळेला दाखवतो आणि त्याची सुरुवात ती या ठिकाणी येऊन वर्तुळ पूर्ण होत आहे हे आपल्या लक्षात येतं. आता मुळात एक प्रॉडक्ट जो होतो निर्माण होतो शांबेरीकर सारखा, तर त्यांनी जे जे काही केले अनुकूल असेल, निशांत असेल, मंथन असेल, भूमिका असेल, मंडी असेल, त्यामध्ये महत्वाचं जे मला वाटतं स्त्रियांच्याबद्दल विचार करणं हे एक वेगळा अनुभव होतच होतं, ते असायलाच पाहिजे होतं. परंतु मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न इतक्या आस्थेने त्यांनी मांडलेले आहेत. आजपर्यंत असा प्रयत्न कोणीतरी केला आणि करत असतील कोणी तर त्याचा आपण किती कौतुक करू, किती करणार नाही याच्याबद्दल शंका निर्माण होते. परंतु मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न हे एरवी स्त्रियांचे प्रश्न तर प्रखर आहेतच आहेत, पण त्याहीपेक्षा किती वेगळे असू शकतात या संदर्भामध्ये यांनी चित्रपट बनवून आपल्याला काही विचार केलेले आहेत निश्चितपणे. आता मूलतत्ववादी मंडळी त्याला विरोध करत असतील, त्याही वेळेला त्यांच्यावर विरोध झाला असेल तरी देखील हा एक वेगळा विचार त्यांनी केला. हे त्यांचं एक विशेष कार्य मला असं वाटतं. आणि पाठोपाठ भारत एक खोज मध्ये त्यांची जी कमिटमेंट आहे ती कमिटमेंट त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा हे त्यांचं जे मोठेपण आहे हे मोठेपण या पुस्तकामध्ये अतिशय पद्धतशीरपणे आणि कालानुक्रमे आपण मांडण्याचा प्रयत्न केला. ही चांगली गोष्ट झाली आहे. मुद्दा या ठिकाणी आता असा येतो की रंजनातून प्रबोधन निर्माण होतं का आणि प्रबोधनातून रंजकता निर्माण होते का. तर रंजनातून प्रबोधन ही मध्ये काही लोकांनी केलेला एक प्रयोग होता की हलक्या फुलक्या पद्धतीचे चित्रपट बनवायचे, आनंद वर्धन करणारे चित्रपट बनवायचे, परंतु त्याच्यातून कुठेतरी प्रबोधन देखील आवश्यक आहे म्हणून ते सांगणे. आणि प्रबोधनातून रंजन होते की नाही हाही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे ज्यांची मी नावं घेतली की वीर सुभाभूमी वगैरे हे जे काही चित्रपट आहेत ते त्या विचारानेच आपल्याला प्रभावी वाटतात. त्याच्यामध्ये भूमिका अनेकांनी केलेल्या चांगल्या केलेल्या राजकोट आहे आणि कोकण आहे त्याच्यामध्ये. आता इथे महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्त्री विचार. कारण त्याच याच्यामध्ये 1960च्या नंतर स्त्री विचार हा पहिल्यांदा प्रामुख्याने आपल्या विचारात येण्याचा झाला आणि त्या ठिकाणी असं लक्षात यायला लागलं की शोषणाचा धिक्कार आपण केला पाहिजे. आता स्त्रियांचं शोषण होतं आहे ही कल्पना किंवा हा विचार नवा नव्हता, काही वेळेला नव्हता, परंतु त्या विचाराला समाजामध्ये मान्यता मिळायला लागली ती 1960 नंतर आणि ती बेनेगल यांच्या माध्यमातून प्रामुख्याने आपल्या पुढे यायला लागली. तेव्हा शोषणाचा धिक्कार करणे आणि धिक्कार करून थांबत नाही तर बंडखोरी हा त्यातून मार्ग आहे. आणि बंडखोरी जर आपण केली मग ज्यांचं शोषण आहे, त्यांचं शोषण होतं आहे त्या सर्वांनी वैचारिकदृष्ट्या आणि कृतिशील पद्धतीने बंडखोरी दाखवली पाहिजे. हा विचार सिनेमामध्ये येणं म्हणजे न्याय व्यवस्थेची सुरुवात आहे आणि म्हणून चित्रपटामध्ये न्याय व्यवस्था मांडण्याचा विचार बेडेकर यांनी पहिल्यांदा केला असं मला स्वतःला वाटतं. कारण त्यांची स्वतःची भूमिका हीच आहे की मला कुठेतरी सामाजिक न्याय मांडायचा आहे आणि तो या माध्यमातून त्यांनी तो मांडलेला आहे. या अनुषंगाने शेवटचा मुद्दा असा की कलात्मक वास्तवता आणि वास्तवातलं कला गुण या दोन्हीचं समन्वय शक्य आहे एकाच वेळेला शक्य आहे का. कारण आपण असं म्हटलंय की एक व्यक्ती एक निर्देशक म्हणून कलात्मक वास्तवदर्शी असा हा निर्देशक आहे. तेव्हा तो कलात्मक आहे यात काही शंका नाही. कारण चित्रपट हीच एक कला आहे. त्यामुळे तो कॅमेरा कसा लावलेला आहे, त्यामध्ये छायाप्रकाशाचा खेळ कसा केलेला आहे, ती व्यक्ती कशी समोर येते, त्याचा पेहराव कसा आहे, तो बोलतो कसा, कोणत्या भाषेचा वापर करतो, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्याचा देहबोली कशी आहे, या सगळ्यांचा विचार दिग्दर्शक अतिशय बारकाईने करतो तसंच बेनेगल करतात आणि त्यातून अर्थातच एक कलात्मकता बाहेर येते जी आपल्यासमोर प्रामुख्याने प्रकट होते. त्यामुळे कलात्मक अशा पद्धतीचा विचार करणारा हा दिग्दर्शक आहेच आहे, परंतु त्याचबरोबरीने त्याने वास्तवाचं दर्शन केलेलं आहे का हाही विचार समोर करत असताना आपण होय असं उत्तर देत असतो. हा मुद्दा मला आपल्याला एवढ्यासाठी सांगायचा आहे
सामाजिक प्रश्न घेऊन येणारी कादंबरी ही श्रेष्ठ कादंबरी आहे, कारण त्यामध्ये सामाजिकता जास्त प्रामुख्याने मांडलेली आहे. आणि कलात्मक कादंबऱ्या ज्या लिहिल्या जातात, ज्या खड्या खोल्यांचा विचार करतात, ज्या काव्यात्मक पद्धतीने लिहिल्या जातात, त्याच्यात काय विशेष आहे म्हणून त्या कादंबऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, अशा प्रकारची मोठी चर्चा मागच्या कालखंडामध्ये घडलेली आणि अजूनही ती घडत असते. तोच विचार चित्रपटाच्या संदर्भात देखील आपल्याला मांडता येतो आणि तो मांडला गेलेला आहे की वास्तव दर्शन तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुम्ही कलात्मकतेचा विचार कसा करता आणि कलात्मकतेचा विचार जेव्हा करता त्यावेळेला वास्तव तुम्ही मांडलंच पाहिजे का, असाही प्रश्न निर्माण होतो. नवरंग सारखा चित्रपट जो माझा आवडता चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये गाणी आहेत, सगळं काही आहे, परंतु त्यामध्ये जो अमूर्त असा विचार दिलेला आहे की प्रतिभा कुठे असते कलावंताची, कवीची, आणि त्या प्रतिभेच्या शोधामध्ये हा कवी कुठे जातो, कुठपर्यंतचा त्याचा प्रवास आहे, हे मांडत असताना हा चित्रपट अतिशय आनंद देणारा कलात्मक असा आहे, त्यात काही शंका नाही. कारण त्याच्यामध्ये फॅन्टसीचा वापर आहे, त्याचे जे काही भास त्याला निर्माण होतात, त्याच्या प्रतिभा देवी म्हणून त्याच्या मनात जी बसली असेल, त्या जो मोहिनी म्हणतोय ती मोहिनी कुठे आहे, त्या मोहिनीची मोहिनी त्याला पडलेली आहे. प्रत्यक्षात त्याची जी पत्नी आहे ती अत्यंत वास्तवातली, साधी, शिकलेली न शिकलेली अशी आहे. तिला मात्र याचे मनोविभ्रम कळतच नाही आणि तिला वाटते की मी कोण मोहिनी आणि हा काय होतं. त्यामुळे हा जो काही अंतर्द्वंद्व निर्माण होतं समाजामध्ये, मनामध्ये, याचं चित्रण करणारा हा सिनेमा हा कलात्मक आहे, परंतु त्याचबरोबर तो वास्तवदर्शी आहे का असा प्रश्न जर विचारत आपण विचारत आहोत. त्यामुळे असे चित्रपट जे आहेत त्याच्यातून वास्तवाचं दर्शन होतंय की नाही हा मुद्दा येतो, आणि जे केवळ वास्तववादी चित्रपट आहे त्याच्यामधून कलात्मकतेचं दर्शन घडतं का हा देखील प्रश्न पडतो. त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये श्याम बेनेगल यांच्या चित्रपटामध्ये समन्वय झालेला आपल्याला आढळलेला आहे. त्यामुळे कलात्मकता ही आहे, दिसते आहे, आणि त्याच्याबरोबर वास्तवाचं दर्शन करायचं आहे. कारण त्याच्यामध्ये सगळे प्रश्न जे तुमच्या आमच्या घरामध्ये घडतात, भोवती घडतात, समाजात घडतात, मनात घडतात, त्या सगळ्यांचं चित्रण त्याने अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे. विशेषतः मी उल्लेख केल्याप्रमाणे मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न असतील, आणि नंतर मग त्यांनी भारत एक खोज करत असताना हा जो खोज आहे हा तुमच्या आणि आमच्या मनाचा खोज एक शोध घेतलेला आहे, ते देखील एक मोठं असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अंततः असंच म्हणता येईल की हा एक श्रेष्ठ असा दिग्दर्शक आणि याचं श्रेष्ठ असं कार्य मराठीमध्ये चांगल्या त्याला आपण काय म्हणतो अभ्यासू पद्धतीने मांडण्याची गरज होती. ही गरज या पुस्तकाने पूर्ण केलेली आहे. त्यामुळे इथे न थांबता त्याचे अनुवाद व्हावेत इंग्रजी, उर्दूमध्ये आणि हिंदीमध्ये किमान, आणि अन्य भाषात देखील. कारण आता अलीकडे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये देखील अनुवाद पुस्तक आहे, शक्य आहे. त्यामुळे तेही करावं आणि न थांबता विशेषतः स्त्री दिग्दर्शिका असतील त्यांचाही शोध घ्यावा आपण, त्यांच्यावर देखील पुस्तकं लिहावी ही एक सूचना त्या अनुषंगाने करतो. उत्तम पुस्तक लिहिलं याबद्दल अभिनंदन आपल्याला करतो पुन्हा एकदा. आणि हा प्रकाशक आहे, त्या प्रकाशकाला अभिनंदन केलं पाहिजे, कारण लक्ष देणं पुस्तक आहे प्रकाशित केलेलं आहे. तेव्हा माझी आत्मविश्वास न थांबता या ठिकाणी प्रकट करावा आणखी, आणि महत्त्वाचं कार्य आपल्याकडून या बाबतीत घडो. आणि डॉक्टर असला म्हणजे त्याने बाकी कला क्षेत्र जाऊ नये असं काही नाही. आपल्याकडे मोठी परंपरा आहे, सगळे इथेही काम करतात, समाजात काम करतात, स्त्रियांमध्ये काम करतात, आरोग्यामध्ये काम करतात, पण कलेचं प्रेम जपतात, तुम्ही जपलंय ते जपावं अशी सूचना या ठिकाणी करतो. आपलं अभिनंदन, आपल्या सर्वांचे आभार. दोन शब्द सांगतो.